ब्रेकिंग न्यूज न करूया। पुण्यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी थेट सारथीच्या कार्यालयात जात ठिय्या मांडला। कार्यकर्त्यांनी रात्रीचं जेवणही कार्यालयातच केलं। निर्णय न झाल्यास कार्यालयातच मुक्काम करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। पोलिसांसोबतच्या चर्चेनंतरही आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत। साडे 9 वाजलेले आहेत। आम्ही सारथी संस्थेच्या मुख्यालयामध्ये सारथीचे एमडी म्हणजे सदस्य सचिव अशोक काकडे यांच्या दालनामध्ये आहोत। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्याकडे लक्ष वेधण्याचं आम्ही काम करतोय। गेल्या 10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी पण आम्ही आंदोलन केलं। आमच्या आंदोलनाला दाद दिली नाही, आमचा प्रश्न मिटला नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना आमची विनंती आहे, आमच्या समाजाकडे मराठा समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष द्या। आता जेवण करून आम्ही या ठिकाणी या कार्यकर्त्या सोडणार नाही। आमची मागणी आहे, जे काकडे नामक अधिकारी आहेत त्यांनी आमच्या समाजाला न्याय देण्यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे, त्यांची बदली झाली पाहिजे, त्यांना निलंबन केलं पाहिजे किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं पाहिजे। त्याचबरोबर तारादूत प्रकल्प राबवला गेला पाहिजे, पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे, यूपीएससी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे। आमच्यासोबत माता भगिनी पण आहेत। जर हा प्रश्न सुटला नाही, तुम्ही जर याची दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सारथी मुख्यालयातील ताबा आम्ही सोडणार नाही। आम्ही या ठिकाणी बसून राहू। आम्हाला हक्कला गुन्हे दाखल केले, अटक केली तर तिथून परत येऊन या सारथीमध्ये आमचं आंदोलन चालू राहणार आहे। मुख्यमंत्री